तर आज आमच्याकडे येत आहे पाऊस. तर आज आम्ही 2 रेसिपी बनवणार आहे. तर असं पाऊस येत असल्यावर असं गरम गरम काहीतरी खाऊसं वाटतं. तर त्यामुळे आम्ही बनवणार आहोत भजे आणि शिरा. तर चला मग बघूया. आमच्या आई भजे, पॅटीज, वडापाव हे खूप छान बनवतात, टेस्टी. आणि सगळ्यांना आईच्या हातचं खूप आवडतं. त्याच्यामुळे खास आम्ही आज आईला भजे बनवायला सांगितले. आणि आम्ही पण आईच्याच कडून शिकलोय वडापाव बनवायला. आणि त्या दिवशीची वडापावची रेसिपी सुद्धा आम्ही आईची म्हणजे आईने सांगितली तशीच केलेली आहे. तर बघा मग पुढे कंटिन्यू. आमच्या आईची भज्याची तयारी झाली सर्व. बघा आता आई रेसिपी सांगणार आहे तुम्हाला. बेसन, खायचा सोडा, मीठ, ओवा, धना पावडर, मिरचीची पेस्ट, कांदा, कोथिंबीर आणि हिंग. तळण्यासाठी मिरची, भज्यासाठी खायला. ते लिंबू घ्या. याने बादत हो सोडे आणि हिंगाने टेस्ट पण येते नाही. हा, हिंगाने टेस्ट पण येते आणि बादत नाही. आता काय टाकले? सोडा. ओवा. हे धना पावडर चमच्याने नाही टाकू राहिले, हातानेच माझा अंदाज आहे. हा ठीक आहे. मिरचीची पेस्ट कालवलं. आता 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं भिजायला, मग भजे छान होतात. आता भजीची तयारी चालू आहे. कढई तापली, आता तेल टाकलं. तेल तापून झालं की आम्ही लगेच गरमागरम भजे काढू. आपल्या घरात गोल भजे आवडतात ना. हा मोठी मोठी. मोठी मोठी. छान येतोय, कॉम्बिनेशन मस्त होईल. हे भजे जास्त लाल नाही काढायचे, असे फक्त गव्हाळ. छान दिसतात आणि लागतात पण छान. मस्त भजे रेडी झाले आता. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता आम्ही काय करणार आहे. तुम्हाला आता आम्ही भजे आणि शिरा दोन्ही टेस्ट करून सांगणार आहे की कसं झालंय. त्याची वाट बघताय आता लवकर द्या. खाण्याची वाट बघताय. आले ते. थांबा. या घेऊन त्यांचं ताट दाखवून द्या. स्नेहात आहे, त्यांना देत आहे. बघा आमच्या दादाचं ताट बघा किती छान रेडी करून दिलं. आता ते खाणार आहे आणि कसं झालं ते पण सांगा, जरा तारीफ करा. कसं आहे? हे बघा, आता आम्ही आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने शिरा बनवणार आहोत. कॅरेमलाइज शिरा आहे तो. त्याच्यासाठी अगोदर रवा भिजत घालावा लागतो. 10 ते 15 मिनिटं रवा भिजू घालून घ्यायचा असतो. त्याच्यासाठी आता आम्ही रवा भिजू घालतो. 1 वाटी. त्यासाठी अगोदर 1 वाटी रवा घ्यायचा. तर त्याच प्रमाणामध्ये 1 वाटी दूध घ्यायचं. दूध गरम टाकून मिक्स करून घ्यायचं चांगलं. दुधामध्ये भिजू घालायचा 10 मिनिटं.
भिजवलेला गरा 10 मिनिटं आधी हे ड्रायफ्रुट्स ते शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी. तर ज्या मापाने आपण रवा घेतला त्याच मापाने साखर, त्याच्यानंतर 1 वाटी तूप आणि थोडं दूध. आता थोडं तूप टाकून घेते, ड्रायफ्रुट्स त्यात थोडेसे फ्राय करून घ्यायला. ड्रायफ्रुट्स थोडे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे. भिजवलेला रवा टाकायचा. भाजून झालं हे आणि आता असं मोकळा मोकळा होईपर्यंत भाजायचा आणि आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता थोडं तूप टाकून घ्यायचं साखर कॅरेमलाइज करण्यासाठी. त्यात 1 वाटी साखर टाकायची. ही साखर वितळसर चांगली हलवत राहायचं. साखर वितळसर असं मिक्स करत राहायचं. तुमचं जर असं कॅरेमल मध्ये ते दूध टाकल्यानंतर जर दूध फुटलं किंवा असा गोळा तयार झाला तरी काही नाही प्रॉब्लेम. फक्त असं तो गोळा त्यात वितळून घ्यायचा त्या मिश्रणामध्ये. आणि तो साखरेचा जो गोळा बनतो ना तर तो 2 मिनिटात वितळून जातो असं याच्यामध्ये. आणि दूध जरी फुटलं तरी पण तो टेस्टी लागतो. रेडी. आता हा जो रवा आपण हे करून घेतला होता दुधामध्ये भिजवून आणि परतून हा टाकायचा त्यात. आता रवा टाकून द्यायचा. गॅस मोठा करायचा फ्लेम आणि मिक्स करत राहायचं. आता यात थोडी मी इलायची पावडर टाकते आणि हे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकते आणि चांगलं मिक्स करून घेते. आता इलायची पावडर आणि ड्रायफ्रुट्स टाकून घेतले आणि बघा कसा घट्ट झालाय असं छान एकदम खव्यासारखा लागतो खायला, एकदम टेस्टी. थोडं तूप टाकून घेते आता वरतून म्हणजे अजून टेस्टी लागतो. आपला कॅरेमलाइज शिरा तयार झालाय. असाच रसरशीत आणि टेस्टी असतो तो. तर तुम्ही पण एकदा करून बघा, छानच होतो. बघा आता आमचं पण ताट रेडी आहे. आता आम्ही खाऊन तुम्हाला सांगणार आहे कसं झालंय. मस्त आहे. मस्त झालाय. खरंच खायला. मस्त. मी शिरा टेस्ट करून सांगणार आहे. मस्त झाला शिरा. पूर्ण कॅरेमलची टेस्ट येते शिऱ्यामध्ये. सुंदर एकदम आवडता. मस्त झालाय. आम्ही केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही जी केली ती रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तसंच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये आणि पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.